निवड केलेली आहे. द ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कुमारी शेख रोमाना या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार. शेख आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेशहित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शहा सुनो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते. म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत असणारी ही वंदनीय असणारी शहाजी पुत्रे महाराजांची मुद्रा लोकांच्या कल्याणासाठी हितासाठी शोभत आहे. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भले भल्यांची मती. भले भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. मित्रांनो, माझ्या महाराष्ट्राचा इतिहास कोणत्या आयऱ्या गैऱ्यांनी किंवा गुंग्या सुंग्यांनी लिहिलेला नाही. माझ्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय तलवारीच्या काट्यानं, ढालीच्या खनखनानं आणि दऱ्याखोऱ्यातून गुणगुणाऱ्या वाजण्यात माझ्या शिवाजी राजाने. छत्रपती शिवाजी महाराज मध्ये कोण? छत्तीस हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र व महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, या राजाचे हित चिंतक, जो जनतेचा राजा म्हणजेच शिव छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या राजास माझा मानाचा मुद्रा. येथे उपस्थित सर्व शिवभक्तांना भव्य हार्दिक शुभेच्छा. ये सांबा मर सकता है मगर कभी बेईमान नहीं हो सकता, असे छत्रपती संभाजी महाराज व रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून काढली असे महात्मा ज्योतिबा फुले व रायगडावर जाऊन शिवरायांना विनम्र अभिवादन केले असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवचरित्र तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवले असे श्रीमंत तुकडोजीराव होळकर. या सर्व खऱ्या शिवभक्तांना मी माझे विनम्र अभिवादन करते. मी शेख उमेर रुमाना ताजुद्दीन आपल्या समोर माझ्या शिवरायांचे गुणगान करण्यासाठी आपल्या समोर उभी आहे. एक राजा जो जनतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लोकांच्या हितासाठी लढला, एक नेता ज्याने गुलामांसारखं जीवन नाकारले असे मराठा साम्राज्याचे अधिपती युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे असे पुरुष होऊन गेले की त्यांच्या जयंतीला आज 389 वर्ष झाले, तरी त्यांचे विचार, कार्य, पराक्रम व प्रेरणा आजही ताजे आहेत. मावळ्यांनो, तुम्ही कधी शिवाजी या नावाला उलट करून पाहिले का? जीवाशी असा शब्द तयार होतो. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी. फुलांचा इतिहास चांदण्याने लिहिला, रात्रीचा ताऱ्यांनी लिहिला आणि आजही आम्ही स्वाभिमानाचे जीवन जगतो कारण आमचा इतिहास राजे शिव छत्रपतींनी लिहिला. सह्याद्रीच्या स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती नसते आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो चैतन्यांना लढून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुद्रा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने शक्ती मिळते,
राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची. त्यांची जात मर्द मराठ्याची, देशाला लाट आणली भगव्याची, म्हणूनच आणि मुहूर्त मोडस्वली म्हणूनच म्हणतात जय शिवाजी जय भवानी. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजले गजराती, आमच्या रक्तात वादे राजे सिंह गरजलो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोपलो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचे आदर शत्रूचे गर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागले व छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्याची लांबी 4000 किलोमीटर इतकी भेटल. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करत आहेत की ओम बोलल्याने मनात ऊर्जा का निर्माण होते, पण मला असे वाटते की खरंच संशोधन करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करावं. कारण हे नाव घेतात अंगावरती शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात आणि मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. जर कोणी विचारलं तर कॉलर थाट करून सांगा मराठे, जर कोणी विचारलं तर कॉलर थाट करून सांगा मराठे. मराठे या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजेश या सेवेसाठी ठेवलेला. जगदंब जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक माझा शिवबा. मराठा वन मॅन शिव, एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. ना चिंता ना भीती ज्यांच्या मनात आहेत राजे शिव छत्रपती, ज्यांच्या मनात आहेत राजे शिव छत्रपती. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कुणाला वेड्या, तू तर शिवबांचा वाघ आहेस. ज्याचे नाव घेतात सहसे ते रक्त, असे शिवबांचे आम्ही भक्त. धन्यवाद. संकटांवर असं तुटून पडायचं की जिंकलं तरीही इतिहास घडला पाहिजे आणि हारलो तरीही इतिहास घडला पाहिजे. अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहास गर्वाने शिकवतात, पण आमचे दुर्दैव आमच्याकडे शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातो. अरे गर्व असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतला याचा आदर्श डोळ्यासमोर घ्या. अरे जर छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असते तर त्यांचा तोफखानाचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. त्यांचा अरमानचा प्रमुख कोण होता? दौलत खान. त्यांचा घोडदलाचा प्रमुख कोण होता? सिद्दी हिलाज. त्यांचा पहिला कर्ज सेनापती कोण होता? मूर खान. त्यांचा एकमेव वकील काजी हैदर. त्यांचा त्या काळातील एकमेव चित्र उपलब्ध चित्रकार त्या काळातील वीर मोहम्मद व अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघनख्या पाठवून देणारा रुस्तुमे जमाल हा पण एक मुसलमानच होता. जर एवढे मुसलमान अधिकारी सैन्यात असतील तर छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असूच कसे शकतात? महाराजांचे एकूण 31 अंगरक्षक होते आणि त्यातून 29 अंगरक्षक मुसलमानच होते. तर माझ्या महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही किंवा एकही कुराण जाळले नाही. याचा विचार या देशात गांभीर्याने केलाच पाहिजे. रायगडाला राजधानीचे ठिकाण बनवल्यानंतर महाराजांनी जगदीश्वराचे मंदिर बांधले व मंत्र्याला विचारले जगदीश्वराचे मंदिर तर बांधले हो, पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कोठे आहे? तेव्हा मंत्र्यांनी विचारले महाराज जागा दाखवा. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राजवाड्यासमोर जागा दाखवली आणि तेथे त्यांच्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद बांधून दिली. हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही? हा इतिहास जर आपल्या समाजात पुढे गेला तर सामाजिक दूरी निश्चितच नाहीशी होईल.
तर सामाजिक दूरी निश्चितच नाहीशी होईल. अफजल खानाचा वध केल्यानंतर महाराज रायगडावर गेले. जिजाऊंना विचारले व जिजाऊंनी विचारले अफजल खानाचे काय झाले. महाराज म्हणाले आई साहेब अफजल खान मारले गेले. अफजल खान मारले गेले. त्याचं प्रेत कोठे आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी. तर काय म्हणाले असतील माता जिजाऊ. अफजल खान जिवंत होते त्यांच्याशी वैर होते. आता ते वैर संपले. तुझ्या राज्यात कोणत्याही प्रेताला कोल्ह्या कुत्र्याने तोडावे हे तुला शोभणार नाही. त्याच्या प्रेताला सन्मानाने दफन कर आणि त्याचे तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून एक स्मारक बांध. जो 65 किलोची तलवार चालवतो तो यसाजी. जो 2000 सैनिकांशी एकटा लढतो तो बाजी. जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात पोहोचवतो तो संताजी. जो शत्रूंच्या झुंडात घुसून वार करतो तो धनाजी. जो वाघाशी लढून वाघाचा जबडा फाडतो तो छत्रपती संभाजी. आणि या सर्वांना मिळून स्वराज्याचे स्वप्न पाहतो तो छत्रपती शिवाजी. इंद्रजिमी जंब पर बाडव स्वांप पर रावण सदंब पर रघुकुल राजे पवन परी बाहा पर संपुरती ना पर त्यो सभा पर राम द्विराज है. चिता दावा द्रुमुंड पर चिता मृगजुंड पर दावा द्रुमुंड पर चिता मृगजुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराजे. तेज तमा अंश पर गांधीजी कंच पर त्यो मरी छपंच पर शेर शिवराज है. त्या रुद्राच्या छत्रपती शिवरायाला त्या जनतेच्या राजाला त्याच्या भक्तीला तोड नाही. त्याच्या भक्तीला तोड नाही. शौर्याला जोड नाही. त्याच्या शौर्याला जोड नाही. जो अथांग आहे सागरा समान. ज्याचे छत्र म्हणजेच आभाळाचे सन्मान. ज्याचे छत्र म्हणजेच आभाळाचे सन्मान. समाप्त करा. धन्यवाद. उगवत्या सूर्याची शान मराठी मनाचा धगधगता अभिमान. मराठी मनाचा धगधगता अभिमान. काळीच त्याचा सह्याद्री त्याला शिवशंभूचा अभिमान. असे महाराष्ट्राच्या देवघरात ज्याचे पहिले स्थान ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत उंच सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचं प्रेरक उत्स्फूर्त अशा प्रकारचं भाषण शेख रुमाना ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त केलं. मी माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की इथे या ठिकाणी सन्मान करावा. संताबाई माध्यमिक विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक के जे शिंदे सर यांच्याकडून 500 रुपये. गजानन पाटील शिरूरकर यांच्याकडून 500 रुपये. राजू पाटील गावंगावकर यांच्याकडून 500 रुपये. जी.सी. चव्हाण सर, संजय गोडगिरे सर यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपये असं बक्षीस या मुलीला या ठिकाणी जवळपास 1900 रुपयाचं बक्षीस रोख पारितोषिक साहेबांना विनंती करतो. सूर्यकांत शेळके पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस 19,524 रुपयाचं नगदी पारितोषिक या ठिकाणी. रणवीर